तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ पण आहे गॅप डाऊन ओपनिंगवरती। गॅप डाऊन ओपनिंगमध्ये आपल्याला कशा प्रकारचे सेटअप घ्यायचं, तर आजचा हा दुसरा पार्ट आहे। जर ज्या लोकांनी पहिला पार्ट बघितलेला नसेल तर त्या पार्टमध्ये मी कव्हर केलेला आहे की गॅप अप ओपनिंगमध्ये आपल्याला कुठल्या प्रकारे सेटअप करायचं आणि कशा प्रकारे आपल्याला कॉल किंवा पुटमध्ये अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंडमध्ये कशा पद्धतीने आपल्याला एंट्री करायचं आहे ते तुम्ही बघू शकता आपल्या ह्याच्या पहिल्या पार्टमध्ये। तर ती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे। ते पहिला पार्ट आहे, त्याच्यामध्ये मी दाखवलेलं आहे फक्त गॅप अप ओपनिंगबद्दल की गॅप अप ओपनिंगमध्ये अप ट्रेंड किंवा डाऊन ट्रेंडमध्ये कशा प्रकारे ट्रेड घ्यायचा आहे। तर आजचा हा दुसरा पार्ट आहे, याच्यामध्ये आपण बघणार आहे गॅप डाऊन ट्रेडिंग। ओके, गॅप डाऊन म्हणजे काय, मार्केट ज्यावेळेस गॅप डाऊन ओपनिंग होतं आणि त्याच्यामध्ये अप ट्रेंडमध्ये कशा पद्धतीने ट्रेड घ्यायचं किंवा डाऊन ट्रेंडमध्ये कशा पद्धतीने ट्रेड घ्यायचं आहे। आजचा दुसरा पार्ट आहे, त्यासाठी व्हिडिओला स्किप करू नका। कारण की गॅप डाऊन आणि गॅप अपमध्ये आपल्याला फायदा कशाचा होतोय, तर आपल्याला बरेच जण जे न्यू ट्रेडर असतात तर त्यांना माहीत नसतं की याच्यामध्ये आपल्याला अप ट्रेंडमध्ये किंवा डाऊन ट्रेंडमध्ये गॅप अप ओपनिंग झाल्यावर गॅप डाऊन ओपनिंग झाल्यावर कशा पद्धतीने आपल्याला ट्रेड घ्यायचं आहे कॉल किंवा पुटमध्ये, ते माहिती नसतं आपल्याला कुठल्या ठिकाणी घ्यायचं आहे आणि कुठल्या सेटअप नंतर घ्यायचं आहे। तर त्याचंच काम हा गॅप अप आणि गॅप डाऊन ओपनिंगचा हा सेटअप तुम्हाला कामाला येईल। त्यासाठी व्हिडिओला स्किप न करता बघा, कारण खूपच महत्त्वाचा ठरेल तुमच्यासाठी हा व्हिडिओ। पण या व्हिडिओनंतर ना तुम्हाला स्वतःचा काय करावं लागेल, रिसर्च मात्र करावं लागेल, ॲनालिसिस करावं लागेल। स्वतः याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल, स्टडी करावं लागेल, अभ्यास करावा लागेल। कारण की हा व्हिडिओ मी काय करतोय, फक्त एक शैक्षणिक हेतूने तुमच्यासाठी बनवतोय। मी कुठल्याही प्रकारचं तुम्हाला फोर्स करणार नाही की कुठल्याही प्रकारचं तुम्हाला सल्ला किंवा शिफारस देणार नाही की तुम्ही ह्या गोष्टी करायलाच पाहिजे म्हणून। फक्त शैक्षणिक हाच हेतूनं मी हा व्हिडिओ बनवतोय। ह्याच्यानंतर तुम्ही स्वतःच्या जबाबदारीवरच ह्यामध्ये ट्रेड घ्यावा, याच्यामध्ये बरंच काही अभ्यास करून। ओके, चला मग व्हिडिओला आता लगेच सुरुवात करूया। या ठिकाणी सर्वात आधी मी तुम्हाला काय सांगतोय, काही सेटअप जे सांगतोय ते आता आपण बघूया। गॅप डाऊन ओपनिंगमध्ये अप ट्रेंडमध्ये कशा प्रकारे ट्रेड करायचं आहे, अप ट्रेंडमध्ये। ओके, तर मार्केट कसं आहे, कालच्या दिवसाचं आपल्याला मार्केट बघायचं आहे। कालच्या दिवसात समजा हे मार्केट आहे, इथून अशा प्रकारे गेलं आणि अशा प्रकारे आलं। ओके, तर ह्याच्यामध्ये इथं काय झालेलं आहे, या ठिकाणी इथं तर झालेलं आहे मार्केटचं ओपन कालच्या दिवसाचं। ओके, आपल्याला कालच्या दिवसाच्या मार्केटवरूनच आजचं ट्रेंड आयडेंटिफाय करायचं आहे। तर हे झालं हाय लेवल, कालच्या दिवसाचं हे हाय लेवल आहे। ओके, आणि हे ओपन आहे आणि इथं लो आणि क्लोज आहे। ओके, लो आणि क्लोज या ठिकाणी दोन्ही आहे। इथं बायर्स असतात, इथं सेलर्स असतात आणि लो जिथं क्लोज होतं मार्केट तिथं बायर सेलर्स दोघं असतात। हे पॉईंट आहे लो आणि क्लोज। क्लोज इथंच झालं आहे म्हणजे याच रेंजमध्ये। आता तुम्ही इकडचं हे पॉईंट पण म्हणजे सोडून दिलं तरी काय हरकत नाही आहे, अशा पण धरू शकताय। मार्केट वरून काय केलं, डायरेक्ट इथं खाली पडलंय। कारण की आपल्याला आता काय करायचं आहे, याच्यामध्ये गॅप डाऊन ओपनिंग बघायचं। तर ते कसं बघायचं ते सांगतोय। तुम्ही थोडक्यात जर आता इथं बघितलं, या ठिकाणी इथं मार्केट ओपन झालं कालचं आणि अशा प्रकारे गेलं आणि इथं अशा प्रकारे आलं। ओके, तर या ठिकाणी इथं क्लोज झालेलं आहे आणि या दिवसाचं इथं हाय लेवल आहे हे। ओके, तर याच्यामध्ये हे जे क्लोज लेवल आहे, याच्यामध्ये आपल्याला अप ट्रेंडमध्ये सी कसं बाय करायचं आहे। कारण की अप ट्रेंडमध्ये काय करायचं, तुम्हाला जास्तीत जास्त सीईचाच विचार करायचा आहे, कॉलचाच विचार करायचा आहे। आणि डाऊन ट्रेंडमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, पुढचा विचार करायचा आहे। ओके, दोन्हीचा अपोजिट करायला जाऊ नका, ट्रेड चुकीचं होईल, त्यात तुमचं लॉस पण होण्याचे चान्सेस जास्त आहे। तर आपण आता सध्याला बघतोय काय, इथं अप ट्रेंड बघतो। अप ट्रेंड म्हणजे काय, आता आपल्याला फक्त सीईचा म्हणजे कॉलचा विचार करायचा आहे। तरी मार्केटचं कालच्या दिवसाचं ओपनिंग आणि हे कालच्या दिवसाचं हे हाय झालेलं आहे। ओके, आणि मार्केट इथं क्लोज झालेलं आहे। क्लोज झाल्या ठिकाणी इथं काय झालं, आता या ठिकाणी मार्केट याच्या खाली गॅप डाऊन ओपनिंगबद्दल बोलतो आज आपण। तर इथं ओपन झालं, ओपन झाल्याबरोबर जर मार्केट वरच्या साईडला गेला, वरच्या साईडला जाऊन क्लोजला या क्लोज लेवलला जर ब्रेक करून वरच्या साईडला गेला आणि एक रिटेस्ट घेऊन जर या लेवलच्या वरती गेला मार्केट, तर इथल्या लेवलला तुम्हाला कॉल बाय करायचं आहे। कुठं वरती गेला मार्केट, एक रिटेस्ट घेऊन अप साईडला गेलं तर या लेवलला तुम्हाला कॉल बाय करायचे। स्टॉप लॉस इथं छोटंच लावायचं आहे। आज मी स्टॉप लॉस टार्गेट काय असं पूर्ण काय डिटेलमध्ये सांगणार नाही आहे, कारण की हा फक्त तुम्हाला सेटअप सांगू लागलेला आहे। असं नाही की कुठलं स्ट्रॅटेजी सांगतोय, किती टार्गेट घ्यायचं, किती इंच टू किती घ्यायचं आहे किंवा एस-एल किती लावायचं हे सांगत नाही। फक्त तुम्हाला सेटअप सांगतोय की कुठं तुम्हाला कॉल घ्यायचं आहे, कुठं तुम्हाला पुट घ्यायचं आहे, अप ट्रेंडमध्ये कधी घ्यायचं आहे आणि डाऊन ट्रेंडमध्ये कधी घ्यायचं आहे। आणि इथं मी काय केलेलं आहे, बँक निफ्टीचं चार्ट घेतलेला आहे। टाईम तुम्हाला मी याच्या अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, इंट्राडेसाठी तुम्ही टाईम फ्रेम जे वापरताय 5 मिनिट, 10 मिनिट, 15 मिनिट
तेवढ्यापुरतं तुम्ही सेट करू शकता. याच्यामध्ये काय फिक्स नसतं. बरेच जण इंट्राडेसाठी बरेच काय टाईम फ्रेम वापरतात, जवळपास 5, 10, 15 मिनिट किंवा 20 मिनिटाचा असं वापरतात, पण मी तर 15 मिनिटाचा टाईम फ्रेमवरती घेतलेला आहे. तर या ठिकाणी सिंपल तुम्हाला काय करायचं आहे, एकदम सिंपल सांगायचं म्हणजे कालच्या दिवसाचं ओपन हे झालं हाय आणि इथं झालं क्लोज झालेलं आहे मार्केटचं, हे हाय लेवल आहे आणि मार्केट इथं क्लोज झाल्या ठिकाणी इथे आपल्याला एक हे बनणार आहे आणि खायच्या खाली गॅपडाऊन ओपनिंग झालं, अपसाईडला गेलं, एक रिटेस्ट घेऊन लगे ब्रेक केल्याबरोबर एंट्री करायचं नाही कॉलमध्ये. एक रिटेस्ट घेऊन जर अपसाईडला गेलं या नेकलाईनच्या या लेवलच्या वरती, इथं जे सस्टेन केलं असतं ह्या लेवलच्या वरती तुम्हाला सी बाय करायचं आहे. हे झालं कॉल साईडचं. याच्यामध्येच नवीन एक पॅटर्न असतो, याच्यामध्ये सेम, ते म्हणजे इकडून जर डाऊन साईडला गेलं तर इथं आपण पुढ साईडला, पण ते आपण पुढं बघूया, डाऊन ट्रेंडमध्ये बघूया. हे झालं पहिलं सेटअप. ओके, ह्याच्यामध्ये थोडक्यात तुम्हाला दाखवायचं म्हणलं तर काय, या ठिकाणी आता इथं तुम्हाला दाखवतोय, इथं माझ्याकडे जे मी इथं सेटअप करून ठेवलेलं आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. सगळ्याच गोष्टी मी दाखवलं तर व्हिडिओ खूपच मोठा होईल, त्यामुळे जे काय बेसिक आहे, जे काय छोटे मोठे आहेत ते दाखवतोय. आता आपण सुरुवातीला काय म्हणतोय, जिथं ओपनिंग झालं आहे मार्केट, तर वरतीन गेलं आहे, तिथून खाली आलं आहे, तिथंच क्लोज झालेलं आहे. जसं की आपण एक पॅटर्न बघितलं होतं अशा प्रकारे येतं म्हणून, इथं ओपन झालं, इथं हाय लेवल आहे आणि इथं क्लोज झालं आहे म्हणून. ओके, आणि इथं गॅपडाऊन ओपनिंगचं आपण बघितलं, या लेवलच्या खाली आपण काय करणार, अशा प्रकारे इथं कॉलचा ट्रेड या लेवलला घेणार. तर इथं सेम अशाच पद्धतीने आता ट्रेड झालं आहे, वरून खाली आलेलं आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही. आणि इथं गॅपडाऊन ओपनिंग झालं आहे, गॅपडाऊन ओपनिंग झालं, या क्लोजच्या वरती गेलं मार्केट आणि इथून एक रिटेस्ट घेऊन अपसाईडला जायला तयार झालं आहे. मग त्यानंतर अपसाईडला मुवमेंट दिलेला आहे, बघू शकता एकदम जबरदस्त तुम्हाला इथपर्यंत टार्गेट दिलेलं आहे. ओके, मी टार्गेट वगैरे हे काय सांगण्यासाठी आलेलं नाही आहे. बघू शकता मार्केट असं ट्रेंड आला, गॅपडाऊन ओपनिंग आणि हे जे क्लोजिंग पॉईंट आहे, क्लोजिंग पॉईंटच्या वरती गेलं, एक रिटेस्ट घेऊन मार्केट डायरेक्टला अपसाईडला मुवमेंट. ओके, हे झाला पहिला सेटअप. आता बघूया आपण याच्यामध्ये दुसरा सेटअप. तर दुसरा सेटअप काय म्हणतो या ठिकाणी, हे बघा. दुसरा सेटअप याच्यामध्ये मार्केट इथं ओपन झाला, मार्केट इथं ओपन झाल्याबरोबर अशा प्रकारे कालच्या साईडचा मुवमेंट केला समजा. आणि हे अशाच प्रकारचं नाही आहे, मी तुम्हाला काय म्हणू शकतो, तुम्ही इकडचा पार्ट कॅन्सल करू शकताय किंवा इकडचं हे पण लाईन कॅन्सल करू शकताय. फक्त तुम्ही इकडून जर ओपन झाला आहे खालनं आणि इथपर्यंत जरी क्लोज झाला समजा, आता XYZ आता इथं क्लोज झालेलं आहे असं समजा, इथं कुठं कसं पण समजू शकताय, कारण की मी सांगतोय म्हणून मार्केट काय असंच बनणार नाही आहे. मार्केट आता ह्याच्यामध्ये असं पण बनू शकतं, असं जसं म्हणलं आता हे मी, तर ह्याच्यामध्ये मार्केट असं पण बनू शकतं आहे आणि ह्याच्यामध्ये मार्केट असं पण बनू शकतं की इथं ओपन झालं आणि इथं क्लोज झालं. फक्त आपल्याला मेन फोकस काय करायचं ते सांगतो तुम्हाला. मार्केट कशाही पद्धतीनं ओपन होऊ दे, त्यानंतर ना बघूया. तुम्हाला सांगतो मी, इथून असं गेलं, हे झालं मार्केटचं ओपनिंग कालचं आणि हे झालं हाय लेवल, इथं मी हेच करतोय मी हाय लेवल, आणि हे झालं लो लेवल, या ठिकाणी मी लो करतोय. ओके, आणि हे झालं क्लोजिंगचं पॉईंट, या ठिकाणी क्लोजिंगचं पॉईंट आहे. क्लोजिंगचं पॉईंटमध्ये याच्या खाली गॅपडाऊन ओपनिंग आहे, तर इथं ओपन झालं आपलं मार्केट. ओपन झाल्याबरोबर या ठिकाणी काय झालं, मार्केट जर अपसाईडला गेलं तर या लेवलच्या, ह्या क्लोजिंगच्या लेवलच्या वरती जाऊन एक रिटेस्ट घेऊन जर अपसाईडला गेलं तर या लेवलच्या वरती तुम्हाला इथं कॉल बाय करायचं आहे. शक्यतो जास्तीत जास्त चान्सेस आहे की तुम्ही जर हाय जरी ब्रेक केला आणि क्लोज पण ब्रेक केलं ना, त्याच्यावरती जर गेलं तर तुम्ही इथं कॉल बाय करायचं आहे. आणि याच्यामध्ये असं पण होऊ शकतं, मार्केट इथं ओपन झालं गॅपडाऊन, इथून खाली पण येऊ शकतं. खाली आल्यावर लगेच या लेवलच्या खाली पुटमध्ये एंट्री करायचं नाही आहे, कारण आपण अप ट्रेंडचं बघत आहे, फक्त कॉलबद्दल विचार करायचा आहे. खाली आला मार्केट, याच्यावरती गेला, जिथून ओपन झालं आहे मार्केट त्याचं जरी लेवल ब्रेक केलं ना, तर इथून एक रिटेस्ट नंतर ना अप साईडला इथून पण तुम्ही कॉलमध्ये एंट्री करू शकताय. पहिलं टार्गेट हे कालच्या दिवसाचं या ठिकाणचं लो क्लोजिंग असणार आहे आणि क्लोजिंगच्या वरती तुम्ही एसएल ट्रेलिंग करून घेऊ शकताय. ह्या गोष्टी तुम्हाला जास्त जर अवघड वाटत असेल तर व्हिडिओला एकदम निवांत बघा, गडबड अजिबात करू नका. तर हे झालं आपलं आता दुसरं सेटअप. ओके, सिंपल सांगायचं म्हणजे काय, या ठिकाणी अशा प्रकारे आपण काय केलं, इथं एक हे केलेलं आहे, हे हाय आहे, हे मार्केटचं ओपन आहे आणि हे लो आहे. मार्केट इथं गॅपडाऊन ओपनिंग झालं आणि क्लोजिंगच्या वरती जर मार्केट गेला डायरेक्ट, तर इथून कॉल साईडला इथून एंट्री, आणि इथून जर खाली आला मार्केट आणि अप साईडला गेलं तर हे ओपनच्या वरती इथून पण कॉलमध्ये एंट्री तुम्ही करू शकताय. तर दोन ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. चला आता तिसरं बघूया आपण या ठिकाणी. आता इथं तर तिसरं काय, आता तिसरं अशा प्रकारे होऊ शकतंय, मार्केट कालच्या दिवसाचं असं झालं, या ठिकाणी इथून खाली आला. ओके, इथून खाली आला, एक मिनिट, इथून काय केलं, मार्केट खाली आला आणि त्यानंतर काय केलं, इथून थोडंसं वर गेलं. आता एक कसं पण इकडं असं पण राहू शकतंय. ओके, तर त्याला आपण काय धरायचं नाही आहे, एक कसं करायचं नका, इथं येऊन क्लोज झाला, मग आता इथं वरच्या हे काय झालं, हे हाय लेवल झालं. या ठिकाणी आपण हाय लेवल बघितलं आणि हे जे मारलं आहे कालच्या दिवसाचं आपलं लो आहे. ओके, तर इथं मी लो करतोय, मार्केट इथं आलेलं आहे, क्लोज झालेलं आहे.
तर इथं क्लोज झालं म्हणून काय केलं, मग मार्केट या लो आणि क्लोजच्या पण खाली इथं ओपन झालं आहे. समजा आता नीट बघा, इथं ओपन झालं आहे आणि इथून जर मार्केट वरच्या साईडला गेलं, ज्या वेळेस ह्या लोला ब्रेक करेल आणि एक अप साईडचं मुवमेंट करेल, तर या लेवलवरती आपल्याला काय करायचं आहे, कॉल बाय करायचं आहे. कॉल बाय करायचं आहे. किंवा जर हे क्लोजिंग पॉईंट जर जवळ असेल तर शक्यतो प्रयत्न करा, क्लोजिंगला पण जर ब्रेक केलं तर मग एकदम परफेक्ट आपल्याला त्या ठिकाणी एक टार्गेट मिळू शकतं आहे. कारण की क्लोजिंग जर जवळ असला, क्लोजिंग जर लांब असेल तर क्लोजिंगपर्यंत मार्केट जाऊ शकते, तिथपर्यंत टार्गेट तुम्ही घेऊ शकताय. जर क्लोजिंग जवळ असेल तर क्लोजिंगला पण ब्रेक करू द्या, एकदम परफेक्ट एंट्री, आणि त्यानंतर जर हाय ब्रेक केलं मग तर एकदम मोठं एंट्री तुम्हाला मिळू शकतं आहे. तर हे झालं तिसरं पॉईंट. आता चौथं पॉईंट, हे झालं मार्केट ओपन, हे चौथं आहे. आता तर इथून मार्केट काल अशा प्रकारे मुवमेंट केला. अशा प्रकारे मुवमेंट केल्यानंतरनं मार्केटचं हे आहे वरचं क्लोजिंग पॉईंट, हे आहे ओपनिंग पॉईंट. आता इथं काय झालेलं आहे, एक प्रकारचं रेजिस्टन्स आहे. ओके, आणि मार्केट काय केलं, इथं ओपन झालेलं आहे म्हणजे गॅप डाऊन ओपन. तर हे कालच्या दिवसाचं लो लेवल आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, मार्केट इथं ओपन होऊन जर इथं वरच्या साईडला मुवमेंट केला तर हे क्लोजिंग आणि हे हाय पॉईंट असणार आहे कालच्या दिवसाचं. तर ह्याला ब्रेक करून एक रिटेस्ट घेऊन ज्यावेळेस जाईल, रिटेस्ट शिवाय एंट्री करू नका. रिटेस्ट घेऊन जर या लेवलच्या वरती जाईल तरच तुम्हाला कॉलमध्ये एंट्री करायचं आहे. किंवा इथून जर मार्केट खाली आला आणि वरती जाताना तुम्हाला हे ओपनिंग पॉईंटच्या वरतीच तुम्हाला काय करायचं आहे, एक रिटेस्ट नंतर इथून तर तुम्ही कॉलमध्ये ट्रेड घेऊ शकताय. आणि स्टॉप लॉस हे प्रॉपर प्रत्येकाला लावायचं आहे, कंपल्सरी लावायचं आहे. ह्याच्यामध्ये पण दोन सेटअप आहे. डायरेक्ट वरती गेलं तर हाय आणि क्लोजच्या वरती, इथून खाली येऊन जरी वरती गेलं आणि खाली गेला म्हणून लगे आपण पुटमध्ये एंट्री करायचं नाही आहे. कारण सध्या आपण बघतोय गॅप डाऊन ओपनिंगमध्ये अप ट्रेंडचा ट्रेड बघतोय. अप ट्रेंडमध्ये आपण फक्त कॉल आणि कॉलचा विचार करायचा आहे. चला, हे झाले 4 सेटअप अप ट्रेंडमधले. आता ह्याच्यामधलं एक तुम्हाला सॅम्पल दाखवायचं म्हणलं तर काय, आत्ताचं एक ओके, मी जिथं कुठं मला पॉईंट्स मिळालेत ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. कारण की सगळ्या जर गोष्टी मी हुडकत बसलं तर खूप आपल्याला वेळ होईल, त्यामुळं व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो आहे. आता ह्याच्यामध्येच नीट बघू शकता तुम्ही, इथं काय झालेलं आहे, चौथं जे पॉईंट सांगितलं आहे, मार्केट खाली ओपन झालं त्यानंतरनं वरती क्लोज झालेलं आहे. सेम बघू शकतो अशा प्रकारे इथं झालेलं आहे. आणि गॅप डाऊन ओपनिंग झालेलं आहे. मेन तर काय, गॅप डाऊन ओपनिंग म्हणजे इथं क्लोज झालेलं आहे मार्केटचा आणि इथं गॅप डाऊन ओपनिंग झालं आहे. आणि हे तर ट्रेंड अशा प्रकारे आहे. आणि गॅप डाऊन ओपनिंग झाल्याबरोबर जसं म्हणलं तुम्हाला मी, इथून डायरेक्ट अप साईडला गेलं तर इथून आपण कॉल साईडला जाऊ शकता म्हणून पहिलंच सांगितलं. ओके, आता इथं मी तुम्हाला बाजूला एक दाखवतो. अशा प्रकारे आपण काय केलं तर आत्ता पॉईंट केलं तर त्याच्यामध्ये, आणि इथून जर ओपन झालं तर डायरेक्ट या लेवलच्या वरती, जर वरून गेला डायरेक्ट तर इथून कॉल साईडला जाऊ शकतो. किंवा मार्केट जर खाली आला इथून आणि इथं वरती जात असेल तर ह्या ओपनिंग पॉईंटच्या वरती पण कॉल ट्रेड किंवा ह्या क्लोजिंगच्या वरती पण पॉईंट कॉल ट्रेड घेऊ शकता. आता इथं काय झालेलं आहे बघा, मार्केट खाली आलं आणि इथं जे ओपनिंग आहे मार्केटचं, तर इथून मार्केट या लो लेवलच्या खाली चाललं आहे, कालच्या दिवसाच्या लो लेवलच्या रेंजला आहे. जसं इथं मी दाखवलं, कालच्या दिवसाच्या लो लेवलच्या रेंजमध्ये आलं आहे मार्केट इथून आणि वरती गेलं, या आजच्या मार्केटच्या ह्या ओपनिंगच्या वरती गेलं. इथून तर आपण कॉल ट्रेड घेऊ शकतो किंवा कालचं जे क्लोजिंग आहे त्याच्यावरती तर तुम्ही कॉल ट्रेड घेऊ शकता. इथून बघू शकता एक सस्टेन करून अप साईडला मुवमेंट चांगल्यापैकी दिलेलं आहे. सेम जसं मी तुम्हाला पॅटर्नमध्ये दाखवतो आहे अशाच प्रकारे काही ठिकाणी परफॉर्म केलं आहे, तेवढंच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. ओके, तर आता अजून एक बघूया या ठिकाणी. आता हे झालं ह्याच्यामध्ये. आता डाऊन ट्रेंडमध्ये बघूया. ओके, डाऊन ट्रेंडमध्ये आता काय या ठिकाणी तुम्हाला अगोदर पहिला पॅटर्न दाखवतो, त्यानंतर आपण पुढचं डिस्कस करूया. डाऊन ट्रेंडमध्ये काय, याच्यामध्ये बघा, इथं कालचं ओपन मार्केट आहे, इथं वरती गेलं, इकडं खाली आलं आणि कालच्या दिवसाचं हाय लेवल, आणि इथं झालं क्लोज मार्केट. ओपन आणि क्लोज दोन्ही एका रेंजमध्ये जर असेल किंवा नसेल, जरी ह्याचा विषय जरी सोडला, क्लोजचा आपल्याला फोकस करायचा आहे. लो आणि क्लोज एकाच ठिकाणी आहे. लो आणि क्लोज मार्केटचा एकाच ठिकाणी वरती झालं आहे, हाय पॉईंट झालेला आहे. मार्केट काय केलं आहे, याच्या खाली लो आणि क्लोजच्या खाली इथं ओपन झालेलं आहे. मगाशी आपण काय बघितलं अप ट्रेंडमध्ये, की या लो आणि क्लोजला अप साईडला जर ब्रेक केलं तर आपण कॉल साईडमध्ये एंट्री आपण इथं धरलं होतं. ओके, तर आता आपण काय बघणार आहे, या ठिकाणी ओपन इथं झालं आहे, पण इथून जर क्लोजिंगपर्यंत आला आणि तिथून जर खाली जाऊ लागला मार्केट, तर ह्या ओपनच्या खाली किंवा या ठिकाणी जर मार्केट बराच वेळा सस्टेन करून जर खाली गेला, या लेवलच्या खाली तुम्ही पुटमध्ये एंट्री करू शकताय. पुटमध्ये एंट्री किंवा ह्या
हे जवळपास असेल ओपनिंग, तर ह्याच्या खाली पण पुटमध्ये 2 पॉईंट आहेत, ह्याच्यामध्ये जर डिफरन्स जास्त असेल, हे एवढ्या पॉईंटमध्ये जर डिफरन्स जास्त असेल तर तुम्ही इथूनच पुटमध्ये एंट्री करू शकता क्लोजिंग आणि हे लोच्या पॉईंटच्या खाली. किंवा जर हे ओपनिंग पॉईंट जर खूप मोठा जवळच असेल तर त्याला पण जर ब्रेक केलं तर तिथून पण तुम्ही चांगल्यापैकी एक ट्रेड घेऊ शकताय पुट साईडला. हे पहिला सेटअप आहे म्हणजे डाऊन ट्रेंडमध्ये पुट साईड आपल्याला बघायचं आहे. तर इथं छोटंसं तुम्हाला एक एक्सप्लेनेशन करून देतो मी, इथं बघू शकता तुम्ही. आता जसं मी अगोदर म्हणलेलं आहे तुम्हाला इथं, ओके, तर माझं पॅटर्न काय होतं, या ठिकाणी अशा प्रकारचं मोमेंट होतं. इथं ओपन होतं, एक कालच्या दिवसाचं हाय होतं, या ठिकाणी हाय होतं आणि इथं लो आणि क्लोज दोन्ही सेम होते. तर या लेवलच्या खाली मार्केट इथं ओपन झालं आहे. वरच्या साईडला जाऊन जर खाली जात असेल तर या लेवलच्या खाली किंवा इथून आपण पुटमध्ये ट्रेड घेणार आहोत. तर ह्या ठिकाणी सेम तसंच झालं आहे. मार्केटचं ओपन इथं झालं आहे, फक्त एवढंच की अशा प्रकारे जाऊन आलेलं नाही आहे. ओके, तर इथं मार्केटनं काय केलं, एक स्टेट म्हणजे त्या दिवसाचं एक साईडवेज झोनमध्येच गेलं आहे. मार्केट काय केलं, एकाच लेवलला येऊन इथं क्लोज केलेलं आहे. इथं क्लोज केलं. आता इथं बघू शकता सेम बाजूला क्लोज जिथं केलं त्याच्या खाली मार्केटनं गॅप डाऊन ओपनिंग दिलं आहे. गॅप डाऊन ओपनिंग केल्यावर काय केलं, इथं वरती साईडला गेलं आहे, तिथून पुन्हा खाली गेलं आहे. मग इथून पण मार्केट काय केलं, गॅप डाऊन ओपनिंग होऊन वरच्या साईडला गेलं आहे. तर कुठपर्यंत आलेलं आहे, तर मार्केटचं जे लो होतं, नीट बघू शकता तुम्ही, मार्केटचं जे ओपनिंगपासून जे लो होतं तिथूनच खाली इथपर्यंत आलेलं आहे आणि ह्या लोच्या लेवललाच येऊन तिथून मार्केट डाऊन साईडला पडलं आहे. जसं मी तुम्हाला म्हणलं होतं या लेवलच्या खाली. ओके, तर या इथं ओपन झालं, इथून येऊन जर खाली जायला लागलं तर इथून आपल्याला पोर्टमध्ये एंट्री करायचं. सेम इथं अशाच प्रकारे झालं आहे, या लेवलच्या खाली तुम्ही पोर्टमध्ये एंट्री करू शकताय. एकदम सोप्या पद्धतीचं मी तुम्हाला काय केलं, एक्सप्लेनेशन करून सांगितलेलं आहे. किंवा तुम्ही असं पण करू शकता, जिथून मार्केट ओपन झालेलं आहे त्या लेवलच्या पण खाली तुम्ही इथून तर घेऊ शकता. मार्केटचं कालच्या दिवसाच्या क्लोजिंगच्या खाली तुम्हाला 2 पॉईंट सांगितले, किंवा दुसरं मार्केटचं आजचं जे ओपनिंग आहे त्याच्या पण खाली गेलं मार्केट, इथून ट्रेड घेऊ शकतो पुटमध्ये इथून इथपर्यंत. म्हणजे हे सेटअप अशा प्रकारे काम करतात. तर हे झालं सिंपल एक पहिलं सेटअप डाऊन ट्रेंडमध्ये. ओके, आता डाऊन ट्रेंडमध्ये आता बघूया आपण दुसरं सेटअप, डाऊन ट्रेंडचं दुसरं सेटअप, ते म्हणजे पुटमध्येच असणार आहे. आता इथं डाऊन ट्रेंडचं दुसरं सेटअप म्हणजे काय सांगतो तुम्हाला मी. मार्केट जर वरून खाली आला, ओके, मार्केट जर वरून खाली आला इथं आणि खालून येऊन वरच्या साईडला गेला, इथं क्लोज केलं आहे आणि हे झालं मार्केटच्या दिवसाचं हाय आणि हे झालं इथं लो, हे या ठिकाणी इथं मी लिहितो लो, आणि हे झालं इथं क्लोज. ओके, आणि मार्केट काय केलं, इथं ओपन झालेलं आहे, मार्केट इथं ओपन झालेलं आहे, हे क्लोजपाशी. ओके, आता आपल्याला काय करायचं, इथं ओपन झालं आहे, गॅप डाऊन ओपन झालं आहे. मार्केट जर वरच्या साईडला गेलं तर वेट करायचं आहे, लगेच आपल्याला घाई गडबड करायचं नाही आहे, कारण आपण डाऊन ट्रेंडमध्ये आहे. तर फक्त विचार करायचं, पुढचाच विचार करायचं. वरती गेलं, तिथून ज्यावेळेस खाली जाईल तर या ओपनिंग लेवलच्या खाली आपण इथं बसणार, पुट्समध्ये एंट्री करणार. किंवा तुम्ही जर एकदम सॅटिस्फॅक्शन जर परफेक्ट ट्रेड घ्यायचं असेल तर लोला पण ब्रेक करू द्या, त्यानंतरच आपण इथं काय करणार, पुटमध्ये ट्रेड इनिशिएट करणार. ओके, तर हे झालं पहिलं सेटअप. आणि याच्यामध्येच तुम्हाला अजून एक सांगतोय दुसरं सेटअप. तर इथं बघू शकतो, मार्केट जर डायरेक्टली इथं फॉल केलं आणि खालच्या साईडला गेलं, मार्केट इथं ओपन झालं गॅप डाऊन आणि खाली गेलं, लोला ब्रेक करून एक राईटर्स घेऊन जर खाली गेला तर या लेवलच्या खाली तुम्ही हे दुसरं पॉईंट सांगतोय, दुसरं पॉईंट पुटमध्ये इथं एंट्री करू शकताय. ओके, तर हे झालं एक प्रकारचं. आणि असं नाही की इथं अशाच प्रकार होणार म्हणून वरून खाली येणार किंवा इथं क्लोज करणार. इथं मार्केट असं पण करू शकतं, ओपन झालं, ओके, ओपन होऊन वरच्या साईडला गेलं, इथं क्लोज झालं आणि मार्केट इथं गॅप डाऊन ओपनिंग केलं. ओके, तर या लो लेवलच्या खाली तुम्ही डायरेक्ट जर असं केलं तर इथून पुटमध्ये या लेवलच्या खाली ट्रेड घेऊ शकतो. किंवा वरच्या लेवलला इथून मार्केट ओपन झालं, इथून वरच्या साईडला गेलं, तिथून खाली येताना तुम्ही ह्या ओपनिंगच्या खाली इथून पण पुटमध्ये ट्रेड घेऊ शकता, इथपर्यंत टार्गेट येऊ शकतं पहिला. ओके, तर सॅटिस्फॅक्शन एकदम परफेक्ट ट्रेड म्हणजे या लो आणि क्लोज जे आहे, लो लेवल जे आहे इथून खाली आपल्याला ट्रेड मिळेल. ओके, काही जर नवीन असतील त्यांना जर समजत नसेल तर गडबड करू नका, निवांत बघा, निवांत गोष्टी बघून घेतला तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजतील. ओके, तर हे झालं दुसरं सेटअप. आता तिसरं सेटअप म्हणजे काय, या ठिकाणी ओपन झालं आहे मार्केट, कालचं दिवसाचं ओपन, तिथून खाली गेलं आहे, तर या ठिकाणी खाली जाऊन अप साईडला मुवमेंट केलं आहे, अप साईडला मुवमेंट केलं, इथं क्लोज झालेलं आहे. हे कालच्या दिवसाचं हाय लेवल, हे आजच्या दिवसाचं क्लोजिंग पॉईंट या ठिकाणी. आणि मार्केट काय केलं, इथं गॅप डाऊन ओपनिंग होऊन वरती गेला तर वेट करायचं आहे, जे आत्ता तुम्हाला सांगितलं आहे. तिथून ज्यावेळेस खाली जाईल तर या लेवलच्या खाली जिथून ओपन झालं आहे त्याच्या खाली तुम्हाला काय करायचं आहे, इथं पुटमध्ये एंट्री करायचं आहे. आणि टार्गेट तुमचं
ह्या पहिल्या तुमचं कालच्या दिवसाचं लो लेवलपर्यंत तुमचं पहिलं टार्गेट, किंवा ह्याला जर ब्रेक केलं परफेक्टली तर त्या ठिकाणी पण ट्रेड घेतला तर ह्याच्या अगोदरचं जे पॅटर्न सांगितलं होतं ते सेम थोडंसं काहीसं अशाच प्रकारचं आहे. ओके, तर हे एक झालं. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवायचं म्हणलं तर काय या ठिकाणी इथं बघू शकता तुम्ही आता इथं. ओके, जसं मी आता तुम्हाला म्हणलं की आत्ताचं जे सेटअप होतं त्यानुसार तुम्हाला थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी. तर आपलं सेटअप काय होतं या ठिकाणी, मार्केट वरून खाली आला. ओके, वरून खाली आला आणि इथं वरती जाऊन क्लोज केला. हे कालच्या दिवसाचं ओपनिंग, हे आजच्या दिवसाचं इथं क्लोजिंग पॉईंट आणि हे लो लेवल असणार आहे. तर हे क्लोजिंग आणि हे इथं ओपन आहे, हे क्लोजिंग पॉईंट इथं. ओके, तर मार्केट काय केलं, इथून वरती गेलं आणि त्यानंतरनं खाली आल्यावर आपण इथून ट्रेडमध्ये एंट्री करणार पुटमध्ये, किंवा इथून पण एंट्री करू शकताय. ओके, 2 पॉईंट दिलेलं होतं. आता सेम इथं काय झालं, इथं बघू शकता ह्या पॉईंटमध्ये इथं ओपन झालं आहे, कालचं मार्केट आहे. याच्यानंतर काय केलं, अप साईडला येऊन इथं क्लोज केलेलं आहे. क्लोज केल्यानंतरनं डाऊन साईडला इथं काय केलं, मार्केट या ठिकाणी ओपन झालेलं आहे. इथं ओपन झालेलं आहे आणि मार्केट इथून जसं आलं, ओके, तर जसं आलं इथून ओपनिंग वरच्या साईडला गेलेलं आहे. नीट बघू शकतो पहिला. तर थोडंसं याला काय करतो मी, तर इथं बघा, आता इथं मी सेम तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर काय, ओपन हे असं प्रकारचं इथं आणि हे लो आणि हे ओपन आणि इथं क्लोज आहे, क्लोजचं लेवल. तर इथं मार्केटनं काय केलेलं आहे, वरच्या साईडला जाऊन खाली आलेलं आहे. तर इथं काय झालेलं आहे, हे कालच्या दिवसाचं मार्केट इथून ओपन आहे, तर अशा प्रकारे येऊन इथं काय केलं आहे, इथं क्लोज केलेलं आहे. ओके, इथं क्लोज केलेलं आहे. मार्केट गॅप डाऊन ओपनिंग झालं, हे क्लोजच्या खालीच आहे. तर इथून काय केलं, वरती गेलं आहे क्लोजिंगपर्यंत. तर ही क्लोजिंग पॉईंट इथपर्यंत आहे. मार्केट काय केलं, इथून वरती क्लोजिंग पॉईंट पण गेलं आहे. मग तिथून ज्यावेळेस खाली जातं तुम्हाला म्हणलो, इथून आपण पुटमध्ये ट्रेड घेणार, इथपर्यंत आपल्याला ट्रेड मिळणार. ओके, तर या ठिकाणी कसं आहे, बरेच जण इथं पण हे पण विचार करतील की इथं मार्केट पूर्ण संपलेलंच आहे म्हणून. इतक्या बारीक गोष्टी पण बघतात, पण काय हरकत नाही आहे. पण इथं ट्रेडचा सेटअप शेवटी दुसऱ्या दिवशी काय केलेलं आहे, त्याच मोमेंटमध्ये दिलेलं आहे. असं नाही की हे बनत नाहीत सेटअप म्हणून, सेटअप बनतात. पण हे कधी कधी असं थोडंसं मार्केट जर साईडवेजमध्ये गेलं तर अशा प्रकारचं इथं काय करतं, मार्केट अशा प्रकारचं मोमेंट देतं तुम्हाला. ओके, तर साईडवेज वगैरे ह्या गोष्टी पण तुम्ही समजून घ्या, म्हणजेच बरं होईल. हे झालं तिसरं सेटअप. तर हे तुम्हाला दाखवलेलं. आता ओपन होतं इथं मार्केटचं. ओके, मार्केटचं ओपन होतं इथं आणि त्यानंतरनं मार्केट काय केलं, इथं खाली आलं आणि याच्यानंतरनं वरती गेलं, इथं क्लोज केलं. तुम्ही इकडचा विषय जरी सोडला, इथून ओपन झालं आणि इथपर्यंत क्लोज पण गेलं, ह्याला क्लोज जर धरलं आहे तर हे क्लोजचं लाईन आणि हे ओपन आणि लोचं लाईन समजा इकडचं पण धरलं तरी काय हरकत नाही आहे. पण मार्केट जर याच्या खाली ओपन झाला आता, ओके, खाली ओपन झाला तर इथं वरच्या साईडला गेलं डायरेक्ट, तर या ठिकाणी ह्याच्या खाली असतो वेट करा. ओपनिंगला जर इथं ब्रेक केलं मार्केट तर इथून तुम्ही पोर्टमध्ये एंट्री करू शकताय, किंवा या लेवलला येऊन जास्त वेळ सस्टेन करून जर इथं खाली गेला तर या लेवलच्या खाली तुम्ही इथून पण पोर्टमध्ये एंट्री करू शकताय. ओके, आणि पोर्टचं पहिलं टार्गेट इथपर्यंत, दुसरं टार्गेट इथपर्यंत. एल हे प्रत्येकाला जिथून एंट्री पॉईंट सांगितलं त्याच्याच थोडंसं पाठीमागं बफरिंग करून तुम्हाला एल लावायचं आहे. तर हे झालं 4 सेटअप गॅपअप आणि गॅपडाऊनमधले, गॅपडाऊनमधले अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंडचे. याच्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे, या सगळ्या गोष्टीवरती तुम्हाला काय करायचं आहे, अभ्यास मात्र नक्कीच करायचा आहे मित्रांनो. कारण की हा व्हिडिओ फक्त आणि फक्त मी एज्युकेशनल पर्पजच्या उद्देशानेच बनवतो आहे. बाकी तुमची मर्जी आणि तुमची जबाबदारी राहणार आहे. असेच जर कॉन्टेंट तुम्हाला येणारे पुढचे बघायचे असेल फ्री ऑफ कॉस्टमध्ये तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, ज्याच्यामुळं मी मोटिवेशन टिकून राहील आणि तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओज मी अशाच प्रकारे आणत राहीन. चला भेटूया पुढच्या नवीन टॉपिकसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड थँक्यू सो मच मित्रांनो.